काहीच म्हणजे काही शिल्लक राहिलं नाही. इकडं सोयाबीन गेली, इकडे कपाशी गेली निम्मी अर्धी. हो कस काय शेतकऱ्यांनी दिवाळी करावा आणि काही नाही. बरे बा दिवाळीचे भामटे, दिवाळीचे नुसकान भरपूर टाकून दिवाळीच्या दिवशी तुमच्या बापाने ठेवले होते पैसे. शेतकऱ्यांनी कावा सामान आणायचं, शेतकऱ्यांनी कावा खरेदी करायची, मग कधी दिवाळी साजरी करायची 8 दिवसांना. अरे नालायक आहे. अरे खरंच हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिंदे आणि हा चपली थोबडा हाणलं पाहिजे. मात्र चोट चाले यांच्या गावात. पण तो मोदी तर पाहिला भिकार चोट चाला. मला वाटत मोदी शिव त्यांच्या अर्धे मोदी भांदार चोत येतो मोदी झाला. अरे काय परिस्थिती शेतकऱ्यांची. आणि अजून माधर चोत अभ्यास करून राहिले. तळताळ होता आपला आमचा बाप भाऊ याच्यात कष्टाने हे केलंय, काय काम केलं, घामगाळा. आणि त्यांचं असं नुकसान पोहणे ना तळपायची आग मसा जाते. हे त्याला शिव्या दिले चालतं जायला ना. मी खोटं नाही सांगत. शहाणे असल्या ना भाऊ. या इथून पुढच्या निवडणुकीला या भाजपाला कोणी चुकून, भाजपा शिंदे आणि अजित पवार चुकून मतदान करू नका. अरे त्यांना जर जाणच नाही. सांगलीला पण ज्यावेळेस पूर आला होता त्यावेळेस त्यांचं भांगार नियोजन. पर तुमचं कोरोना आला होता त्यावेळेस ताटावाजीत बसले. काही नियोजन नाही, काही नाही. लोकांची उपशी मोर राहिले, रेल्वे बंद करून टाकल्या. आणि 3 वर्ष झालं काही नाही. यांचं उद्धव ठाकरेंनी हे नाही केलं आणि काँग्रेसने हे केलं नाही. अरे तुम्ही काय उपटलं 3-4 वर्षामध्ये केळे हो. आणि आईचा मत आहे भाडको. कोणाला वाटत मध्याला शिवाय देतो. अरे तो शेट्टावर गेला आमचा मध्या या आईला. अरे हे असं पाहून कोण तळतळ करणार नाही शेती बघून. आणि हे तर आमचं थोडंफार नुकसान आहे. आज शेतकऱ्यांच्या मात्या बित्या अख्खं वाहून गेलंय. अख्खं काहीच शिल्लक राहिलं नाही ना. अजून आर्थिक मदत नाही आहे. अजून त्याच्या आईला तो अभ्यास करू राहिला. काय त्याला फडणवीसला अभ्यास करतो. त्याच्याकरता मुख्यमंत्री हा शेतकरी घरातला झाला पाहिजे. हे भटके झालेच नाही पाहिजे. शेतकरी घरातला झाला पाहिजे. त्या त्याला माहिती नाही. तो भिकारी कुठून तो चहा ऐकणार. तो कुठं चहा ऐकलं त्या भिकाऱ्यांना. त्याला काय माहिती शेती काय असतं कुठं काय असतं. मित्रांनो खोटं नाही सांगत. या पंचायत समितीला आणि काय जिल्हा परिषदेला माझ्या घरातला वडील जरी उभे राहिले भाजपाकडून किंवा भाऊ जरी उभं राहिला, कोणी उभं राहिलं तरी मतदान करू शकत नाही आपण अशा भाजपाच्या भांगार लोकांना. सुधरा बघा परिस्थिती. पण असं नाही भाजपाच्या कार्यकर्त्यांना पण भेटली नाही. आणि असं वाटायला लागलं आता आम्ही हिंदू ऐक नाही असं वाटायला लागलं आम्हाला. हो मला वाटलं हिंदू असतं आम्ही हिंदू आहे तर आम्हाला की आर्थिक मदत भेटली असती. पण असं वाटलं आता आम्ही मुसलमान आहे काय आम्हाला आर्थिक मदत कोण भेटत नाही आहे. हो लय अवघड झालंय त्या गावात. पण या मोद्याला अशा शिवाय दिवशी वाटतंय ना. मोद्याला फडणवीसला लय भांगार आता तोंड घाणं हो राहिलं. निश्चित शिवाय दिवशी वाटू राहिला. कारण आपण आजपर्यंत कधी काय व्हिडिओवरती कधी शिव दिलं नाही. पण हे मी जरी पुण्यात नोकरी घेत असलो पण ही काळी माती आपली आई आहे. ही नोकरीपेक्षा हे महत्त्वाची शेती. आणि जर अशी नुकसान होत असली ना तळतळ होतो माणसाचा. त्या आईला अजून काही मदत नाही. अजून अभ्यास करू राहिले. आणि त्यांच्या घरी त्यांना कोणी नाताला टेस्टला घेऊन राहिलं, कोणी 46 लाखाचा बेड घेऊन राहिलं. अरे कोणी काय घेऊन राहिलं बघा. आणि आमच्या भाजपाचे कार्यकर्ते त्यांचे पण वावर होऊन गेले. पण त्याला काही फरक नाही. ते अजून ते भिकाऱ्यावर तिकडे हिंडते. यांच्या मागे हिंड त्याच्या मागे हिंड. खोटं नाही सांगत. लोकांना चुकूनही मतदान करू नका. आपण काही ठाकरे समर्थक किंवा काही हे समजू नका. पण जर या सरकारला जाणच नाही शेतकऱ्याची. मुख्यमंत्री कोण झाला पाहिजे? विलासराव देशमुख सारखा माणूस, शरद पवार सारखा माणूस. शेतकऱ्याची पोरं ज्यांना शेतीची जाणीव हे ते असे बुमणं काही कामाचे नाही आहे. झालेच नाही पाहिजे. त्यांना शेतीची जाण नाही काही नाही. असं शेतकरी कृषी मंत्री कुठं पत्तेच खेळतो. अरे कोणते नितेश राणे ते भांगारावने हिंदू खत्रे मी शिवाय देते. आता कोण बोंबले नाही भाडको. एवढं नुकसान झाली ती झाली. तो नितेश राणे तो काय 2-4 कुत्रे माधुरचोत झाले. आता कोण ओढले शेतकऱ्यांवर त्यांचं चुकूनही एक शब्द बोलले नाही. का शेतकरी हिंदू नाही का? अरे काय बिट्या आणि काय नाही. काय परिस्थिती आहे. पुढचं पीक कसं उभं करायचं शेतकऱ्यांना. सोयाबीन चाले 3 आणि 4 हजार रुपये भाव. शेतकऱ्याच्या डोळ्यातून पाणीने रक्त निघू राहिलं. ती सोयाबीन निघताना जी थोडीफार सोयाबीन निघली ती इकावंच लागणार त्यांना. काऊन निघावं लागणार? कारण घरात दिवाळी आली आहे, पोरी बाळ्या आल्या, बहिणी बाळ्या आल्या, त्याला कपडे लत्ते. तो इकडे उपाशी मरण फाशी घेईन पण घराला काही कमी करणार नाही. शेतकरी बिन भाव ती सोयाबीन घेऊन राहिले. आणि जे सोयाबीन मार्केटवर जाऊन राहिले माझं भाडको व्यापारी काय म्हणून राहिले की 40%
मातीचे, म्हणजे 100 किलो जर सोयाबीन असली तर 40-50 किलो मातीच भरले म्हणजे शेतकरी. म्हणजे शेतकरी असे चंडाळ करून राहिले. तर काय सांगू मित्रांनो तुम्हाला, असे ना फोकान आणले पाहिजे मुख्यमंत्री. खोटं नाही, मी खरं खोटं नाही सांगत. या भाडको भाजपाला एक शेतकऱ्याचा पोऱ्या म्हणून सांगतोय, याला चुकूनही मतदान करू नका. यांनी आपल्या शेतकऱ्याचं वाटोळं केलेलं आहे. आत्ता सांगतो, कोणी असो. आणि आज डायरेक्ट शिव्या देऊन सांगलो, कारण मी आजपर्यंत व्हिडिओवरती कधी शिव्या दिलेल्या नाही. पण हे नुसकान बघू ना मित्रांनो, मस्त तळपायच्या मस्त का जाते. कारण आम्हाला माहिती आहे, मी शेतात काम केलेलं आहे. मा पप्पा काम करतं, मा भाऊ काम करतो, माझ्या घरचे काम करते. आणि उभं करायला आहे ना काय लागतं हे मला माहिती. याचे जाणे फक्त शेतकऱ्याच्या पोराला राहू शकते. हे दिल्लीत बसून आणि साताराला जाऊन तांबाट्या लावून शेती नाही म्हणा भाऊ. बघा मित्रांनो काय हालत आहे च्या गावात पण.